काबऱ्या खडक धरण ग्राउंडिंग कामात भ्रष्टाचाराचा पाझर. खासदार डॉक्टर गोवाल पाडवींनी दुचाकीवरून केली कामाची पाहणी. साक्री तालुक्यातील काबऱ्या खडक लघु प्रकल्पाच्या ग्राउंडिंग कामात बनावट सह्या करून देयक लाटल्याचा खळबळजनक प्रकार समोर आलाय. या भ्रष्टाचाराविरोधात नंदुरबार लोकसभा खासदार डॉक्टर गोवाल पाडवी यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. विशेष म्हणजे दुर्गम भागातील या कामाची सत्यता पडताळण्यासाठी खासदार पाडवी यांनी स्वतः दुचाकीवरून प्रवास करत प्रकल्प स्थळाची पाहणी केली. जलविज्ञान विभाग नाशिकच्या पत्रातील संशयानुसार ठेकेदार प्रवीण एकनाथ अदावट यांनी केलेल्या कामाचे देयक काढताना चक्क बनावट स्वाक्षरीचा आधार घेतल्याचा ठपका असूनही अद्याप IPC 463, 468 सारख्या कलमांखाली ठोस कारवाई झालेली नाही. सुमारे 1 कोटी रुपयापर्यंतच्या देयकांबाबत संशय असतानाही कोणतीही स्वतंत्र गुणवत्ता तपासणी किंवा दोषी अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई न झाल्याने धरणाच्या सुरक्षिततेवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. या प्रकरणी तातडीने फौजदारी गुन्हा दाखल करून निष्पक्ष चौकशी करण्याची मागणी खासदार डॉक्टर गोवाल पाडवी यांच्यासह काँग्रेस तालुका अध्यक्ष भानुदास गांगुर्डे, मधुकर बागुल, विश्वास बागुल, सुनील बहिरम, टेट्या कोकणी व परिसरातील नागरिकांनी केली आहे. प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्यास जनतेच्या सुरक्षेसाठी तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा यावेळी देण्यात आला. ब्युरो रिपोर्ट, साक्री. सहसंपादक अनिल बोराडे. आज साक्री तालुक्यामध्ये अनेक ग्रामस्थांनी तक्रारी केली होती की काबऱ्या खडक धरणाचं पाणी करून घ्यायला पाहिजे. त्यामुळे मी एक लोकप्रतिनिधी म्हणून आणि संसदीय सदस्य म्हणून आज जसं तुम्ही पाहत असाल स्पॉटवर आलो आहे. काबऱ्या खडक धरणाच्या इथे आलो आहे. तुम्हाला एक विषय सांगू इच्छितो की अनेक ग्रामस्थांनी तक्रारी केली आहे की हे पूर्ण होत नाही आहे आणि हे पूर्ण न झाल्यामुळे अनेक गावांना, अनेक ग्रामस्थांना फार पाणीचा त्रास होतो आहे. इतका पाऊस पडल्यानंतरही इथे पाणीचा स्रोत कमी आहे आणि शेतकऱ्यांना ते पाणी भेटत नाही. त्या संबंधित विषय मी दिशा समितीमध्ये आणि DPCमध्ये, जिल्हा नियोजन समितीमध्ये काढलं होतं. पहिल्याच मीटिंगमध्ये काढलं होतं. त्यावेळेसही मला समाधानकारक उत्तर भेटलं नाही. त्यानंतर दुसऱ्यांदा मी दिशा समितीमध्ये परत एकदा बैठक घेतली. त्यामध्ये विषय काढला की ह्याची वस्तुस्थिती काय, मला खरं सांगा, काय स्टेटस आहे, मला त्याबद्दल सांगा. एक वेळेस तर अधिकारी आले नव्हते, त्यांनी नोटीस इश्यू केली. मग ते आले. त्यानंतर त्यांनी असं कारण दिलं की मागचे जे अधिकारी होते त्यांनी काहीतरी गडबड केली आहे. पण आम्ही ते तपास केल्यानंतर, त्याचे पुरावे, डॉक्युमेंट्स आणल्यानंतर अशी माहिती भेटली की त्याच्यामध्ये भ्रष्टाचार झाला होता. काय सिमेंटचे बॅग वापरले गेले होते, त्याच्यावरती खोटी सिग्नेचर केली गेली आहे आणि त्या व्यक्तीने, मागचे जे इंजिनियर होते, त्यांनी तक्रारसुद्धा दिली आहे, कंप्लेंटसुद्धा दाखल केली आहे, पण त्याच्यावरही काही दखल घेतलं गेलं नाही. असं असताना मला एक लोकप्रतिनिधी म्हणून असं वाटतं की निश्चितपणे हे काबऱ्या खडक धरणावर मोठा भ्रष्टाचार झाला आहे आणि निश्चितपणे याच्यामध्ये संबंधित अधिकारी किंवा लोकप्रतिनिधीसुद्धा असेल याच्यामध्ये, असं मला शंका येते आहे. तर निश्चितपणे मी तर याच्यावर स्वतः कारवाई करणार आहे आणि ग्रामस्थांबरोबर इथे धरणाच्या स्पॉटवर आम्ही इथे आंदोलन करू आणि महाराष्ट्र सरकार आणि अधिकाऱ्यांविरुद्ध अगर कारवाई झाली नाही, ज्याने पण पैसे खाल्ले असेल, ज्याने भ्रष्टाचार केला असेल, त्याला शिक्षा बसली नाही, तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही आणि येत्या भविष्यात आम्ही एक तारीख ठरवणार आहोत आणि निश्चितपणे जवळपासचे गावामध्ये सर्व ग्रामस्थ येतील आणि इथे आंदोलन करू आणि आमची मागणी आहे ते आपल्यासारखे मीडियासमोर आणि आम्ही उपस्थित करू. महाराष्ट्रभरचे मीडिया येईल असं आम्ही आशा करतो आणि निश्चितपणे महाराष्ट्र सरकार याच्यामध्ये दखल घेईल. पण मी एक लोकप्रतिनिधी म्हणून एवढंही सांगू इच्छितो की भले राज्य सरकारचे विषय असला तरी केंद्र सरकारमधून, पंतप्रधान कृषी सिंचाई योजनामधून मी स्वतः पाठपुरावा करतो आहे आणि त्याच्यामधून परवानगी भेटली महाराष्ट्र सरकारकडून तर केंद्राचे निधी उपलब्ध करून हे काम पूर्ण करण्यासाठी मी स्वतः प्रयत्नशील राहील. पण नाही झालंच तर निश्चितपणे महाराष्ट्र सरकारला करावं लागेल. 7 वर्ष झाले आहे आणि इकडं माझे साक्री
तालुक्यामध्ये आणि माझ्या नंदुरबार लोकसभा मतदारसंघामध्ये माझ्या शेतकरी बांधवांना न्याय मिळाला पाहिजे, यासाठी मी आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून विनंती करतो आहे.